नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत तुमच्या नव्या एका व्हिडिओमध्ये। रात्री पाऊस झाला, पाऊस भरपूर झाला आणि घरातच पाणी घुसायची वेळ आलेली। फार रात्रीच्या पावसानं भरपूर नुकसान झालेली आहे। तर पाणी तर भरपूर झालं तुमलं इकडं ठेवा। आता हे नॉर्मल आहे आता, और घरापर्यंत पाणी होतं। इतकं पाणी झालं, इतका भरपूर पाऊस झाला आणि त्यातली त्यात झाडं पण पडलेले। आमचे झाडं जेव्हा लावलेले ते झाडं पण पडलेले। हे बा, हे शेवग्याचं झाड आहे ना, हे रात्री पडलं, झाली थोडी नुकसान। आता याला तोडायचं आहे, तोडायचं म्हणजे याला आता चांगलं लावायचं, याला उभं करावं लागेल। गेले रात्री पडून हे झाडं, रात्रीच्या पावसानं जरा थोडासा नुकसानच झाली माझी। रात्रीच्या पावसानं फजितीच झाली, सगळं पाणी पुरं पाणी बार घराच्या याच्यापर्यंत गेलं। इतका पाऊस झालेला आहे रात्री, अवघड परिस्थिती झाली रात्री। आमचा तर रोड बंद पडला। अरे बाबू, गुड इतकं पाणी आहे, इतकं पाणी, गुड इतकं पाणी आहे। अरे इतकं पाणी झालं, इतका पाऊस, पाणी पाहिलं डायरेक्ट गुड इतकं पाणी तुंबलेलं इकडं। रात्री जास्तच पाऊस झालेला आहे, भीती झाली जास्त रात्री। आता हे झाड उभं करावं कसं? आता हे डोकं बंद पडायची वेळ झाली। हे झाड पडलं लय, त्याला उभं करू कसं? एकटाच आता। सीताफळ पण भरपूर पिकले आता, तेव्हा आमचे सीताफळ पण पिकलेले आता। मी तुम्हाला दाखवतो, मी आमचे सीताफळ पण पिकलेले आता। इकडे जाऊ ना, इकडे मोठ्या पैसे किती निघले खाली? 10। तर मित्रांनो, 10 सीताफळ निघले आज। तर मित्रांनो, आता हे साचलेलं पाणी हे काढून द्यायचं आहे। हे साचलेलं पाणी आता काढून द्यायचं आहे। आता घेतलं पावडं, आणि आता पावड्यानं आता हे खाली नळी करावं लागेल आणि काढून द्यावं लागेल हे पाणी। आता हे पाण्यात त्रास होऊ नये म्हणून याला काढून द्यावं लागेल। आता घेतलं पावडर, आता नाली तयार करतो आणि हे पाणी काढून देतो। गुडघेत पाणी आहे, आता हे पाणी काढून द्यावं लागेल। तर आता पाणी जायला रोड करून दिला, पाणी आता बरोबर जाईल। आता निघून पूर्ण पाणी आहे, पाणी। तर मग असं हे पाणी इथून काढून दिला। आता हा रोड करून दिला,
तर आता हे पाणी जायला कमीत कमी 2 ते 3 तास लागतील. 2-3 तास लागतील, काय गॅरंटी नाही 2 तासात जाईल का नाही जाईल. पण परत पावसाची आता वातावरण झालेलं आहे. पाऊस येणारच आहे. परत पाऊस येण्याची गॅरंटी वाटते. आता वातावरण पाहिलं कसं पुरं काळात पाऊस परत येणार आहे. एवढ्या लाकडाला पलटी देईल का आपली बाई माणूस? एवढं लाकूड आहे, आता हे लाकडाला पलटी बसल का? एवढ्या लाकडाला पलटी द्या ना. खरोखर ही बाई पलटी देईल का? आता खरोखर वाटतं. झड झालं, उचलत नाही. आता झाड तोडलं, सगळ्या फाट्या उचल, सगळ्या फाट्या उचल. आता ठेवू नको खाली, ठेवू नको. फाट्या उचल तर त्यांची कामाची वरच आहे. बायच्या तर कामाची वरच आहे. यांना काम थोडंफार करायला लावलं की जीव काढायला थोडा चली यायची. थोडं सुद्धा काम करायला नाही म्हणते राव बाय. बरं आता हे फाट्या बिट्या तोडल्या ना, ते नाही न्यायचं सोडून हसती. आता हे झाड तोडलं, मग आता ते पाणी गेलं का नाही ते आता पोहा. कळलं तर किती राहिलं नाही, काय नाही, काही नाही. किती राहिलं, काय गेलं का नाही गेलं ते पाहतो. अर्ध अजून अर्ध पाणी राहिलं, अर्ध गेलं. आता ठीक आहे, अर्ध पाणी गेलं, आता अर्ध राहिलं. किती पाणी होतं, आता अर्ध राहिलं बरं का. आता पाणी चालू आहे ना, चालू. इकडं काही नाही, इकडं झालं आता काम कंप्लीट. नदीवर आता जायचं आहे, नदीवर. हे बा सगळं पाणी इथपर्यंत आवाज येऊ राहिला त्या पाण्याचा. इतकं जोरात पाणी चालू आहे. नदीवर जायचं म्हणलं का मधून रोड मधलं आहे सगळं पाणी. रात्रीच्या पाण्याला हे बघा पाणी किती कमी झालं पाणी आता, पण जास्तच पाणी राहतं. नदीवर इथपर्यंत आवाज येऊ राहिला, इतकं पाणी चालू आहे. पाऊस किती झाला असेल मग याचा विचार करा. माझ्या मागात सगळं पाणीच आहे, सगळं पाणी सगळं पाण्याचाच रोड. आता सगळं जायचं पाण्याला, नदीवर जायचं ना. असं रोड एक इथपर्यंत आवाज येऊ राहिला पाण्याला. किती मजा वाटेल तिथे गेल्यावर. चला डायरेक्ट आता तिथंच व्हिडिओ. ही जी जागा दिसते का मधली मित्रांनो, एवढं पाणी रात्री वाहत होतं. टोटल पाणी इथूनच वाहत होतं रात्री. टोटल इतकं पाणी होतं रात्रीचं. येतो का आवाज? येतो पाण्याचा आवाज येऊ राहिला का?
पाण्याचा आवाज येऊ राहिला का नाही? अरे बापरे, किती पाणी दिसत. थोडं वर राहिलं. अरे बाप, हे रात्रीच्या पावसाची कमाल. ओके ओके ओके. भेवाडतं पुढं नको, आपल्याला भेवाडतं मी नाही जाणार पुढं. तेव्हा इकडं मासे धरायचे जाळे पण लावेल. या पाण्यामध्ये लाकडं सुद्धा होऊन आले. पाहिलं किती फास होऊन आलेलं पूर्ण मोठा. ह्या नदीमध्ये अचानक जर पूर आला काय होईल बरं? मी डायरेक्ट वाहून जाईल, डायरेक्ट वाहूनच जाईल. चला मग मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.